नमस्कार मंडळी, वेलकम टू चायटियन्स अँड चेक-इन्स. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे, थोडं कुकिंग आहे आणि थोडा माझा आहे. सो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे असल्याकारणाने रादर वीकेंड असल्याकारणाने खूप सारे मीटिंग्स लाईन अप होत्या. त्यामुळे स्पेशली वेळ काढून काहीतरी बनवण्याचा तर प्रश्नच नव्हता. मग पटकन काय बनणार? तर बिर्याणी. आता तुम्ही म्हणाल बिर्याणी आणि लवकर? तर हो, एग बिर्याणी माझ्यासाठी फार इझी आणि लवकर बनणारी आहे कंपेअर टू चिकन बिर्याणी. मग काय, पटापट अंडी उकडवून घेतली व दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकून पोटॅटोज फ्राय करून घेतले अंटिल दे टर्न गोल्डन. उकडलेल्या अंड्यांना छान चिरा मारून घेतल्या आणि त्याच तेलामध्ये थोडंसं मीठ, गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घालून अंडी छान फ्राय करून घेतली अंटिल दे ऑल्सो टर्न गोल्डन. अंड्यांना स्लीट करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर ते फुटू शकतात. सो इथे मी एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून व स्लाइस्ड अनियन टाकून ते फ्राय करायला ठेवले. हाच आपला होणार आहे बरिस्ता. ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा बरं का. ह्या प्रोसिजरला खूपच वेळ लागतो आणि खूप पेशन्स लागतं. सो मी ते दुसऱ्या गॅस स्टववरती ट्रान्सफर केलं. पुन्हा जुन्या कढईमध्ये मी ॲक्च्युली इथे थोडं गडबड केली. मी आधी तूप टाकायला हवं होतं, पण मी आधी जिरं टाकलं. बट नो वरीज, तुम्ही आधी तूप टाका, मग त्यानंतर जिरं टाका आणि दाखवल्याप्रमाणे खडे मसाले टाका. खडे मसाल्यामध्ये मी एक तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, 1 स्टार अनीस, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 लवंगा घेतल्यात. सो मला खडे मसाले जास्त दातात आलेले आवडत नाही, त्याच्यामुळे मी कमी प्रमाणात टाकते. त्यानंतर मी पुन्हा एकदा स्लाईस केलेला कांदा टाकला आहे व तो छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकलं 1 चमचाभर असं जिंजर गार्लिक पेस्ट आणि नंतर त्याचा रॉ स्मेल गेल्यावरती मी टाकलं आहे 1½ टोमॅटो. टोमॅटो छान सॉफ्ट झाले की मग वेळ येते आपल्या सगळ्या स्पायसेसची. त्याच्यामध्ये मी टाकले आहे हळद, जिरा पावडर, थोडंसं गरम मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. माझ्याजवळ थोडीशी कस्तुरी मेथी होती, सो मी ती इथे टाकली आहे. पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि हे सर्व मसाले मी छान परतवून घेतले. मसाले थोड्या वेळ परतल्यानंतर मी त्यामध्ये जवळजवळ अर्धा कप एवढं दही टाकलं आहे आणि दह्यामध्ये हे सर्व मसाले मी छान परतवून घेतले जोवर ऑइल सेपरेट होत नाही तोवर. त्यानंतर मी त्यामध्ये आपण आधी जे फ्राय केलेले बटाटे होते ते टाकले आहेत. सो मला बिर्याणीमध्ये पोटॅटोज फार आवडतात फ्राय केलेले आणि त्याची एक वेगळीच चव येते. सो मी ते नक्कीच टाकले. त्यानंतर मी इथे राईस टाकला आहे. सो हा राईस मी आधी स्वच्छ धुवून घेतला व 20 मिनटं त्याला पाण्यात सोक करायला ठेवून दिलं. राईस टाकल्यानंतर मी स्लाईस केलेले हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकली आहे. मी ही एग बिर्याणी कढईत बनवत आहे, पण तुम्ही प्रेशर कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. इथवर सिमिलर स्टेप्स असतात. फक्त तुम्हाला पाणी टाकून त्यावरती अंडी टाकून आणि जो आपण बरिस्ता बनवला होता सुरुवातीला तो टाकून शेवटी बिर्याणी मसाला टाकून त्याला लिड लावून अगदी 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. सिन्स मी कढईत बनवत आहे त्याच्यामुळे मी सर्वात आधी राईस शिजवून घेतला आणि त्यातलं पाणी आटल्यावर मी त्यामध्ये आपली उकडलेली अंडी टाकली आणि आपला बरिस्ता टाकून त्याला दम दिला ऑन स्लो फ्लेम फॉर 15 मिनिट्स. सो माझी मीटिंग असल्याकारणाने मी पुढच्या स्टेप्स जसं अंडं टाकताना आणि बरिस्ता टाकताना शूट करू शकले नाही. बट हिअर इट इज हाव इट लुक्ड. बिर्याणी खूप सुंदर बनली होती. अश्विनला सुद्धा खूप आवडली. अँड आय फील गुड फूड हॅज अ वे ऑफ हिलिंग एव्हरीथिंग. थँक्स फॉर वॉचिंग.